तर हॅलो भावानो, कशा आहे आपल्या भावानो दोन गाड्या, त्यातली एक गाडी भरलेली कोकणात, तर त्या नवीन गाडी घेऊन आपण कोकणातच चाललेलो. तर चला भावानो सांगतो काय विषय आहे. तर गाडी भरून ठेवलेली, मग काय सकाळ सकाळी 5 वाजता निघलो कराडातून आणि आलो आपल्या वारणा नदीच्या पुलावर. म्हणलं जरा सकाळचा व्ह्यू चांगला आहे, चला जरा एक व्हिडिओ तर उचलूया. तर भावानो आपली ही नवीन गाडी आहे, कशी दिसते जरा कमेंट करून सांगा. पहिली स्ट्रीप भरलेली, पुढे आल्यानंतर ह्यो अनुस्कुरच्या अलीकडे ह्यो बारीक रोड लागतो, सिंगल एकच गाडी बसती भावानो. इथंच मला धुकं दिसायला लागलेलं, म्हटलं आत्ताच धुकं इथं दिसतंय म्हटल्यानंतर घाटात पण फुल धुकं असणार आहे. आणि बघतोय तर काय तसंच झालं, फुल घाटात धुकं उतराव. म्हटलं चला आता इथनं पण एक सीन उचलायला लागतोय गाडीचा व्हिडिओ. तर काय भारी खतरनाक व्ह्यू येत होता भावानो, काय विषय नाही. आता म्हटलं सगळ्यात धुक्यात इकडून तिकडून आपल्याला पार्किंग लाईट लावूनच जायला लागणार आहे. तर भावानो पृथ्वी तलावरचं जर स्वर्ग बघायचं असेल ना, तर कोकणला यायलाच लागतंय. काय तो पाऊस आणि काय ती झाडी आणि काय ती डोंगर, सगळंच निराळ होतं भावानो. मग काय पुढं आलं घाट उतरून, तर आपल्याला यो सातारचा सुम्या घाट पडलेला. मग काय भावाबरोबरच गाठ घेतली, रस्त्यातच थांबलेलो, चहा पाण्याचं काही जुगाड नव्हतं. चल म्हटलं नेक्स्ट टाइम बघूया भावा, काय विषय नाही. मग त्याला बाय केला आणि पुढं आलो तर बघतोय तर ही पोरगा हात करायला लागलेला, आपल्या गाडीत बसले. भावानं 8वीत आहे, भावाची बस चुकलेली म्हणून भावानं हात केला. पाऊस पण चालू होता. चला म्हटलं मला पण जरा आपल्या पहिले शाळेचे दिवस आठवले. म्हटलं भावाला हायाचा सोडूया, काय विषय नाही. म्हटलं चल बस. मग पुढं आल्यानंतर आपल्या हक्काचं ठिकाण नाश्त्याचं राजापूरच्या पुढं हातिवले पशी आहे भावानो. कधी पण ये जा करत असताना इथं थांबा, एक नंबर नाश्ता मिळतो. आणि पुढं आल्यानंतर पाऊस काय थांबायचं नावच घेईना. म्हटलं चला एक सीन उचलायला लागतोय, असं सगळे जर व्हिडिओ करते ते पाणी उडवलेलं आपण पण करूया म्हणून केला भावानो. पोचलो भरच्या दारात, गाडी बिडी खाली करून घेतली आणि येताना राजापूरमध्ये आपल्याला ही राजापूरची जोडीदार गाठ पडलेली. कॉलेज सोडून भाव आलेला आपल्याला भेटायला. काय विषय नाही, असंच प्रेम राहू दे भावानो. मग काय पुढं परत आपल्याला परत अनुस्कोरचा घाट चढायचा होता. दिवसा ढवळ्यात 2 वाजल्यात तरी दुःख जायचं काय नाव घेना. आपल्याला गडबड होती भावानो, आलो डायरेक्ट कारखान्यात, गाडी पण भरायची होती. तर भावानो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.